हॅलो, थँक्यू सो मच देवेंद्र सर. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. सामना चालू आहे. एका बाजूला टीम सिद्धू 11 कैऱ्या आणि त्याला फाईट करते घरच्या मैदानावरती. सेकंड राऊंडची पहिली मॅच उत्कर्ष सावळे ब्रदर्स ग्रुप ट्रॉफी 2026 शानदार दिमागदार आयोजन आपण या ठिकाणी पाहतो. ओमकार ओंबळे 3 ओव्हरची मॅच. बॉलिंग पंकज ओंबळे 3 ओव्हरची मॅच आणि पंकजला इन्व्हाइट केलं ओव्हर नंबर 1 साठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त सीमर गोलंदाज आपण पाहतोय सिद्धू 11 कैरे टीम कडून. स्ट्रायकिंग एंड वरती निशांत माळी. व्हेरी फर्स्ट बॉल. प्रारंभ शुभारंभ होतोय. पहिला बॉल खोलवट टप्पाचा इंटू द ब्लॉक होल मध्ये टाकला. अगदी सन्मान दिला. एकेरी धावपटलावरती दाखल होते. पहिल्या बॉल वरती सिंगल धाव कंप्लीट केली. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक. मागील ओव्हर्स मध्ये देखील जर पाहिलं ना, मागच्या मॅच मध्ये 57 धावा डिफेन्स करायच्या होता, पण त्यानंतर पहिल्या बॉल वरती चौकार होता ऑन दी टोस समोर हार्दिकच्या बॅटमधून आपण पाहिला, पण त्यानंतर कमालीचं कमबॅक राहिलं. सलग 3 यॉर्कर्स त्यांनी फेकल्या. एक रिव्हर्स विकेट मध्ये चौकार जरूर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाला, पण सातत्य गोलंदाजीचं खूप चांगलं ठेवलं. अगदी यॉर्कर मध्ये चेंडू सतत खोलात टाकलेले चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथे सिंगल वरती थांबवलं अक्षरशः फलंदाजांना. पण या बॉलेसचा बॉल खूप चांगला होता. गती काढून घेतली. स्लो बॉल होता. चेंज ऑफ फेस बदल केला, व्हेरिएशन केला आणि तिथे निर्धाव चेंडू अतुल माळीच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतं. 3 ओव्हरची मॅच. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. एक फिल्डर्स अगदी साइड स्क्रीनच्या बाजूने लॉंग ऑनला. इथे फुल टॉस बॉल बॅट वरती कनेक्ट झाला नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, तिथे मिस केली. एक धाव कंप्लीट. 2 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपला. लोवा फुल टॉस होता. आधीच बॅट फिरवली. बॅटचा फ्लो अधिक क्लोज झाला आणि त्यामुळे बॅटच्या अगदी वरती टो वरती येऊन आदळला चेंडू. एकच धावेत. धावसंख्या 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 अंकावरती. पंकज खूप चांगली गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा जसा निशांतला त्याला खोलवट टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एकच धाव सन्मान देण्यामध्ये भाग पाडला, कारण बॉल एवढा चांगला होता. जर आपण त्याची रिलीज ऍक्शन पाहिली, हाय एम ऍक्शन आहे, त्यानंतर बॉल वेगाने खोलात टाकण्याची त्याची भूमिका खूप चांगली आहे आणि सातत्य टेम्परामेंट खूप चांगलं आहे त्याचा गोलंदाजीच्या माध्यमातून जर पाहिलं ना. कारण जर आपण पाहिलं 19-20 जरी झालं मागे किंवा पुढे पुढे गेला तर फुल टॉस होऊ शकतो, थोडा मागे बॉल पडला तर ओव्हरपिच होऊ शकतो आणि त्या धैर्याने त्याची गोलंदाजी. बॉल हवेमध्ये झेलवण्याची शक्यता. अतुल माळी बॅक टू द डगआउट. पहिला धक्का बसला. पहिला फलंदाज इथे बाद होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला सीमर आहे, ऑफ कटर आहे, लेग कटर त्याच्याकडे आहे, तेच तर वेगवान बॉल त्याच्याकडे, बाउन्स बॉल देखील त्याच्याकडे. आणि जर आपण पाहिलं ना सातत्याने आज मुंबई इंडियन्स आणि
आरसीबी मध्ये जर टर्निंग पॉइंट कोणतं असेल ना तर कुणाल पांड्याचं षटक आणि शिवजचं षटक, कारण तिथे स्पिनर कडून एक्सपेक्टेड नव्हतं की एवढा बाउन्स चेंडू ते हाताळतील आणि प्रत्येक ओव्हर्समध्ये 2-2 चेंडू त्यांनी बाउन्स टाकले आणि त्यामध्येच मुंबई इंडियन्सला पराभूत व्हावं लागलं. तशीच काही गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. व्हेरिएशन फार अपील स्ट्रॉंग लाऊड केली आणि पंचांनी अपील उचलून धरली. इथे सांगितलं की अगदी विकेटच्या मधोमध पायचित पकडला लक बिफोर द विकेट. फलंदाज ऋषिकेश माळी बॅक टू द डगआउट. टाकलेला पहिला बॉल वरती विकेट. बॅक टू द डगआउट. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये तकदिली पाहू शकाल. पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा तिथं एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं. प्रतीक मोरे याच्या गोलंदाजीवरती ही केलेली खराब फेकी एकीचं रूपांतर झालंय दुहेरीमध्ये. 2 धावा इथं ऍड होतील. धावा संख्या पोहोचली ती 5 अंकावरती. 5 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड राऊंडची पहिली मॅच. त्यानंतरची मॅच आपण पाहू शकाल. एका बाजूला असेल ट्रॉम्बे आणि दुसऱ्या बाजूला नारपोली असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स रेडी राहायचा. यावेळेस पुन्हा एकदा फटका जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न, स्टायलिश कॅच घेण्याचा प्रयत्न होता, पण तिथे मात्र अतुल यांच्या हातातून निसटलेला हा झेल 2 धावा देऊन गेला आणि या 2 धावेनं संघ पोहोचला तो एकूण 7 अंकावरती. 7 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अटीतटीची मॅच. इथे 30 ते 32 पर्यंत जरी मजल मारली ना टीम उत्कर्ष सावळेने तरी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण असेल. मॅच रोमांचक अवस्थेमध्ये जाईल, कारण 30 ते 32 धावा अंतिमच्या मोमेंट मध्ये चेस करणं थोडीशी डिफिकल्टीज येतील जर गोलंदाजी खूप चांगली केली तर, पण तिथपर्यंत पोहोचणं देखील अपेक्षा असेल आणि कमीत कमी धाब्यांवरती रोखणं हे सुद्धा 11 कैरी टीमचं स्वप्न असेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. गॅप मध्ये बॉल सुद्धा एका टप्प्यानं फरार झाला. रन्स मिळतील 4. आलाय कणकणीत चौकार. अकरा धावा. चौकार फुलटॉस बॉल होता. थोडासा लाईन मिस केली. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि तो बॉल कन्वर्ट झाला फुलटॉस मध्ये. निशांतच्या बॅट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 11 धावसंख्येवरती स्कोरबोर्ड पोहोचल्या. चांगली बॅटिंग करावीच लागणार आहे, पण तेवढीच ताकदवर गोलंदाजी. पुन्हा एकदा फुलटॉस पण इथे हुलकावणी दिली ती फलंदाजाला देखील आणि विकेट किपरला देखील. वाईट +4 एकूण आला हा पंजा आणि या 5 धावा. 5 धावेनं मनोबल कॉन्फिडन्स वाढवलाय टीम उत्कर्ष सावळेच्या बॅट्समनचं, कारण जिथे धावा येत नव्हत्या, जिथे धावांपासून वंचित होते तिथे एक चौकार जरूर आला आणि त्यानंतर आला हा वाईटचा पंजा. धावासंख्या पोहोचली ती 16 या अंकावरती. पुढचा बॉल अगली पेशकश. थोडासा दबाव होता आणि त्या दबावाचा पुरेपूर फायदा, पुरेपूर बेनिफिट निशांत माळीस याच्या बॅट मधून अगदी स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पर 6 धावा षटकार.
एकूण धावा संख्या 22. 19 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजीच्या बोळ्यावरती असणारा प्रतीक मोरेनं. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला, मागे फिल्डर नाही या बॉल सल्ला पाठीमागच्या दिशेला. 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यानं एकूण धावा संख्या पोहोचल्या ती 24 अंकावरती. 24 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली सुरुवात, ताकदवर सुरुवात मी तर म्हणेन प्रतीकच्या अगेन्स्ट केली आहे. पहिल्या ओव्हर्स मध्ये पंकजने किफायती गोलंदाजी, फक्त 3 धाबा होत्या, 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या होत्या, पण इथे 5 बॉल धाबा खर्च केलेल्या आहेत, तब्बल 21 धाबा. भलं मोठं षटक ठरलाय टीम उत्कर्ष सावळेसाठी. 27 धावा या ओव्हर्स मध्ये ठोकल्यात आणि या 27 धावा नवसंजीवनी देऊन गेलेल्या आहेत टीम उत्कर्ष सावळेला. धावा संख्या झाली आहे तब्बल 30 धावा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी या. पहिल्या ओव्हर्स मध्ये 3, त्यानंतर 27 धावा झालेल्या आहेत. 30 धावा थोडासा डिप्रेशन मध्ये, प्रेशर मध्ये आता गेला तो सिद्धू लेमन कैरी संघ. कारण जर पाहिलं ना, पहिल्या ओव्हर्स मध्ये मोमेंटम पूर्णपणे कैरे टीमच्या बाजूने होतं आणि त्यानंतर जसा व्हाईट बॉल आला तिथे एक्स्ट्राच्या धाबा, फुलटॉस बॉल आले, त्यानंतर मात्र प्रहार आणि प्रहारच पाहायला मिळतात. अगदी निशांतने शांत केलंय खेमा आणि संपूर्ण पाठीराख्यांना सिद्धू लेमन कैरी टीमच्या. हरेश माळी, जुना चावल उतना पुराना उतना स्वादिष्ट आपण नेहमी सांगत असतो. आणि पहिला बॉल वरती एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध ठोकलाय चौकार. कोंडिलकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सनी कोंडिलकर यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेचा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतात. 34 अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचले. खोलात टाकलेला बॉल होता, चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न, एकच धाव. निशांतला प्रमोट केलं स्ट्रायकिंग गेनवरती. 1 धाव येते, एका धावेने धावपटलावरती 35 अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचला. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या या मैदानावरती काही उलटफेर होऊ शकतात, काही बदल घडू शकतात आणि आज ते बदल, ते उलटफेर पाहायला मिळाले. असं वाटलं कैरे संघ 2च षटकं राहिलेली आहेत. पहिल्या ओव्हर्स मध्ये 3 धावा, जास्तीत जास्त 30 ते 28 धावांपर्यंत मजल मारू शकेल, पण तिथे मात्र अनप्रेडिक्टेबल आपण नेहमी या क्रिकेटच्या खेळाला संबोधतो, कारण प्रेडिक्शन नेहमी फेल. अगदी प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील तेच असेल. 30-35 पर्यंत पोहोचलो तर मॅच मध्ये मजा येईल, इन्व्हेस्टमेंट धाब्यांची थोडीशी जास्त होईल. पण आता मात्र अगदी एकच बॉल संपला तिसऱ्या ओव्हर्स मधला आणि धावपटलावरती 35 पर्यंत मजल मारण्यामध्ये यश आला टीम उत्कर्ष सावळेला. राहुल पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा वेगाने क्षेत्ररक्षक येतात. एकदा कंप्लीट आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातो डेंजर रेंज वरती. निशांत माळिया पण तिथे सेफली आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेत. 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने संघ पोहोचला 37 अंकावरती. 37 रन्स इन बोर्ड. चार चेंडूंचा खेळ अजूनही बालांचा. 37 धावा स्कोरबोर्ड वरती.
तीन चेंडूंचा खेळ, माफ करा, 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर ही दुहेरी धाव. त्यावेळेस बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदाच कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगली फिल्डिंग मध्ये बेनिफिट्स आपल्याला पाहायला मिळाले. एफर्ट्स फार चांगले होते आणि एकच धाव. हरेश माळी स्ट्रायकिंग एंडवरती 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावपटलावरती 38 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 धाब्यांवर बॉलवरती किती धाव्यांची मोहऱ्या हे पाहणं गरजेचा. उभं विकेट, अगली पेशकश, ओव्हर पिच. हरेशच्या बाट मधून फटका फसला होता जरूर, पण तिथे क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. बॉल हातातून निष्ठून सीमारेषा पार ओलांडली. 6 धाव्यांसाठी याला कणकणी षटकार. यावेळेस बॉल अलॉंग दी कार्पेट. एक धाव कंप्लीट मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जातो. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. थोडीसे फंबल, आपण नेहमी सांगत असतो घर फिरले की घराची दिशा दशा सर्व काही बदलते, वासे फिरतात, अगदी उलटा पालट होते. त्याच पद्धतीचं झालंय. ज्या पहिल्या ओव्हर्स मध्ये 3 धावा, दुसऱ्या ओव्हर्स 27 धावा आल्या ना, त्यानंतर मात्र कैरेची जी क्रिकेटसाठी पोषक शरीर सृष्टी असताना ती त्यांनी सोडून दिली. अगदी लूज खेळल्या आणि त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट मिळाला उत्कर्ष सावले टीमला. धावपटलावरती एकूण धावा लागल्या जात आहेत 47 धावा. 2 ओव्हर्स मध्ये धावा खर्च केला. 22च्या इकॉनॉमी रनने 44 धावा, 22 अशा 44 धावा, कारण पहिल्या ओव्हर्स मध्ये फक्त 3 होत्या. चला, टॉस नारपोली टीमला अंतिम पुकारा, कारण इथे ट्रॉम्बे टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. चला या लवकर टॉस साठी प्लीज. टीम नारपोलीचा कॅप्टन. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावसंख्येची आवश्यकता. टॉस केला जातो. नारपोली आणि त्याच्या अगेन्स्ट ट्रॉम्बे टीमने टॉस जिंकला. जसं सत्र संपेल निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. अठरा चेंडू आणि 48 धावसंख्येची आवश्यकता. चला बॅटर पाठवा टीम सिद्धू लेमन कैरे.
सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. 18 चेंडू आणि धाबा चेस करायच्यात. 48 धाबा. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सागरला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अतुल सागर पाटील आणि अतुल पाटील ही जोड साखली मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 48 धाबा संख्येचं मोठं चेस. बॉलिंग ट्रॅक वरती हरेश माळी. पहिल्या ओव्हर साठी आपल्याला पाहायला भेटतो पार्टनर ट्रिप पॉवर प्ले गोलंदाजी मध्ये दाखल झाला. अठरा 48 समीकरण सागर आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजीच्या बोहळ्यावरती हरेश माळी. 29 धावसंख्येची इनिंग. पहिला फुल टॉस ऑन साइडला फक्त दिशा दिल्या. अगदी नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळतो. बॉल एका टप्प्याने फरार. 4 धाब्यांसाठी चौकार. आक्रमण स्टेप आउट केला. क्षेत्र खाली. एका टप्प्यानं बॉल फरार झाला. 4 धावांसाठी चौकार. बॉल राऊंड द विकेट. हाई चेंडू फटका जबरदस्त लॉफ केला आणि बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा लॉंग ऑफ सीमा पार. आणखीन एक बॅक टू बॅक हरेश माळीच्या अगेन्स्ट दुसरा चौकार. साइडला गरंगळ चालला. क्षेत्ररक्षक येतो ऋषिकेश. पडतोय झडतोय प्रयत्नशील राहिला आपल्या टीम साठी. 100% कमिटमेंट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 2 धावा आपल्या टीम साठी जरूर वाचवलात पण 2 धावा रोखू शकत नाही. 20 धावा संख्येचं हे षटक आला. आता समीकरण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा संख्येची आवश्यकता. 12 बॉल 28 धावा चेस करायच्यात. पहिल्याच ओव्हर्स मध्ये 20 धावा. चला जलपाण्याची व्यवस्था करा. लवकरात लवकर जा पाणी घेऊन.
12-28 समीकरण. ओव्हर नंबर 1 मध्ये खूप चांगला कमालीचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 20 धावा सागर पाटीलच्या बॅटमधून. आता अतुल पाटील हा स्ट्रायकिंग एंड वरती आला. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती आहे देवेश माळी. देवेश माळी गोलंदाजीच्या बोळ्यावरती. मागील मॅच मध्ये अगदी जबरदस्त गोलंदाजी I11 कोण टीमच्या अगेन्स्ट त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेचा बॉल फिरवलाय, समोरून फिरवलाय. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. 11 चेंडूवात आणि जिंकण्यासाठी 28 समीकरण. ही त्याची ओळख आहे. अगदी टर्न करणे, बॉल फिरवणे आणि वेगवान चेंडू फेकणे ही देवेशची ओळख आणि त्या ओळखीवरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील 5 धावा फक्त त्याने खर्च केला होता. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल इथे बॅटच्या रडार मध्ये आलेला नाहीये. एकच धाववरती संतुष्ट आहेत कारण सागर ज्या आक्रमकतेने फलंदाजी करतो ना तर सागरकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असणं हे महत्वाचं आणि ते जाणलं आणि त्यामुळेच फक्त एक धाव या ठिकाणी घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. शेवटचे 10 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 27 धावसंख्येची. 10 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती सागर पाटील. 2 बॉल वरती मात्र आपण जर पाहिलं ना तर एकच धाव ही खर्च केली आहे देवेशने. स्लो पद्धतीचा बॉल. पुन्हा एकदा डॉट चेंडू. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव होतो. पुनरागमन केलं जातं टीम उत्कर्ष सावलेकडून. 9 चेंडूवात आणि 27 धावसंख्येची आवश्यकता. 9 चेंडू आणि 27 धावा वैयक्तिक 20 अंकावरती खेळलो. तेच तर फास्ट अँड फ्युरियस विकेट कीपर कडून झाले थोडीशी चूक. पण तिथे 22च्या माध्यमातून एक धाव. सेपनचं 22 ना. यस 22च्या माध्यमातून एक धाव. आता समीकरण 8 चेंडूवात आणि 26 ची आवश्यकता. तर या ठिकाणी आपण पाहतोय सतीशजी मस्कर आलेले आहेत. त्यांचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 26 समीकरण. देवेश किफायती गोलंदाजी. 2च धावा खर्च केलेल्या आहेत. बॅटची एज होती तिथे झेल सोडला. अगदी आवाज आमच्यापर्यंत आला होता. हरेशत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये थोडीशी दुखापत झाली आहे जरूर पण आपल्या टीम साठी धावा वाचवलात. डॉट चेंडूला जरी विकेट मिळाली नाही पण डॉट बॉल मोस्ट इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये आणि तेच निर्धाव चेंडू देवेशच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. 7 बॉल 26. थोडी मॅच दूर केली. पहिल्या ओव्हर्स मध्ये 20 होत्या त्यानंतर 12-28 समीकरण आता येऊन ठेपला 7-26 वरती. ही ओळख राहिली आणि आपल्याकडे जर गोलंदाजीमध्ये जर विविधता असेल व्हेरिएशन असेल ना तर नक्की फलंदाजांना जखडून ठेवू शकतो. हे देवेशने दाखवल्या. गती फार नाही पण चेंडू फिरवण्याची ताकद ही खूप चांगली आहे. या वॉलेसचा बॉल तेज तरार होता. इंटू द ब्लॉक होल डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. फक्त धावा खर्च केल्या 2 आणि त्यामध्ये 4 बॉल त्यांनी निर्धाव फेकल्यात. आता मॅच मध्ये शिरकाव. मॅच मध्ये अगदी जान आणली आणि आता धावा करायच्या. शेवटचे 6 बॉल आणि 26 ची आवश्यकता. विचार विनिमय केला जातो कोणत्या गोलंदाजाला इन्व्हाइट केले जाईल. देवेश माळी यांच्या 550चं कॅश प्राइज जरूर आला. आमच्या सतीश मस्कर जातड्याचे विद्यमान सदस्य आहेत यांच्या माध्यमातून हे प्राइज मनी आपल्याला पाहायला मिळतो. कारण प्राइज मनीच्या हकदाराने गोलंदाजी केली. जिथे मॅच फसली होती 12-28 इथे 10-15 धावा मॅच मध्ये शिरकाव झाला असतं पण आता मात्र शेवटचे 6 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता.
टाइमिंग है डीजे मास्टर आज देख जरा कितना है दम आणि नक्कीच आता आपल्या बाटचं दमखम दाखवावा लागेल सागर पाटीलला कारण निशांत गोलंदाजीच्या बोळावरती दाखल झाला 6 बॉलात आणि जिंकण्यासाठी 26 अंकाची आवश्यकता आणि निशांत जो बॅटिंग करत होता पहिल्या सत्रामध्ये तब्बल 27 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आता त्याच धावा त्याला वाचवायच्यात पहिला बॉल फटका हवेमध्ये किती धावा येतील पण फसला आणि तिथे टिपलाय सुंदर खेळ आणि संपलाय सागर पाटील यांचा खेळ ती विकेट थोडासा एलिव्हेशन कमी बॉल जास्ती उंचावरती गेला हवामानामध्ये ड्यू फॅक्टर आला तांबोले कदाचित हा चेंडू बाहेर गेला नसावा आणि ती विकेट गमवावी लागले सागर पाटीलला 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 आव्हान असेल स्ट्रायकिंग एंडवरती नवीन बॅटर लेफ्ट हँडेड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रजत पाटील रजत पाटील हा मैदानामध्ये दाखल झाला 5 बॉलात आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता 5-26 शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे मात्र एका टप्प्याने झाला फरार रन्स मिळतील 4 येतोय चौकार 4-22 समीकरण मॅच संपलेली नाही 4 बॉल 22 अनेक वेळा क्रिकेटच्या पटलावरती होताना पाहिला पण इथे मात्र गरंगलत गेलेला चेंडू 3-22 आता वन साइडेड ही मॅच अगदी उत्कर्ष सावळेच्या बाजूने जात असताना आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा खेळ टिपला जातो 2-22 2-22 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रॉयल पाटील स्लो पद्धतीचा बॉल डॉट चेंडू 1-22 समीकरण राहिला 2 ओव्हर्स मध्ये धावा खर्च केला 44 आणि त्यात 44 धावा सुद्धा 11 करे टीमला अंगलटल्या आणि अंतिमच्या मोमेंट वर इथे फटका चांगला पण झेल टिपला आणि संपला फलंदाजाचा इथे खेळ आणि ही मॅच देखील संपली आणि या मॅच मध्ये विजय संपादित केला टीम उत्कर्ष सावळेनं चांगली कमालीची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि गोलंदाजी तेवढीच ताकदवर झाली अभिनंदन प्लेअर ऑफ द मॅच निशांत माळीला आपण इन्व्हाइट करूया प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच ठरला निशांत माळी या आपण आणि चला 27 धावा आणि 3 विकेट्स चला टीम नारपोळे क्षेत्ररक्षण आहे का यस फिल्डिंग आणि मॅन ऑफ द मॅच निशांत माळी
आणि जशी मॅचला सुरुवात होईल देवेंद्र माळी यांचा वाच आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. त्या राजधानीवर